तक सत्य का साहस। नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। IPLच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। शहराच्या सदर परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून 7 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार येथील अमर सज्जन अपार्टमेंटमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या IPL सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून फ्लॅट नंबर 302 वर छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी एकूण 7 जणांना ताब्यात घेतले आहे। यामध्ये हर्षल देवघरे, अभय सिंग ठाकूर, प्रभात उर्फ भुरू पाठराबे, मोवे सय्यद, अब्दुल अयान, हमीद राजा आणि अब्दुल तन्वीर या आरोपींचा समावेश आहे। हे आरोपी लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारून सट्टा चालवत होते। पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये एक लॅपटॉप, एक लॉंगबुक, विविध कंपन्यांचे 5 मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 2,33,600 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जुगार कायदा आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे जे 7 आरोपी आहेत ते सदर या ठिकाणाहून एका फ्लॅटमध्ये बसल्याची माहिती मिळाली। व्हेरिफिकेशन केलं असता बातमी खरी आहे असा आमचा समज झाल्यानंतर आम्ही ACPच्या मार्गदर्शनाखाली टीम पाठवली त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी त्या 302 नंबर फ्लॅटमध्ये हे सगळे आरोपी लॅपटॉप, त्याच्यानंतर वेगवेगळे मोबाईल घेऊन चेन्नई वर्सेस मुंबई मॅचवरती सट्टा घेत असल्याचं निष्पन्न झालं। याच्यामध्ये एक आरोपी जबलपूरचा आहे, काही आरोपींची लिंक गोंदियाशी आहे आणि काही आरोपी नागपूरचेच आहेत। अब तक सत्य का साहस।